विटॅमिन साठी आपण हे वापरतो कोंबड्यांना. हे बघू शकता दाखवे. गावरान कुक्कुटपालन करतो आपण. याच्यामध्ये विटर्गो हे 2-4 विटॅमिनचे वापरतो आपण. असे औषध बघू शकता आपण. आणि पाण्यासाठी शुद्धीकरणासाठी वॉटर सॅनिटायझर आणि विटॅमिन याच्यासाठी आपण वेल वगैरे वापरतो बघू शकता. आणि लिव्हर टॉनिक. आणि आज आपण फवारणी करणार आहोत क्रोसलिंग TH ची. लासोटा गंभोरा वगैरे जीवजंतू मारले बघू शकता. आज फवारणी करणार आहोत आपण याची क्रोसलिंगची TH ची. बघू शकता कोंबड्यांच्या शेड मध्ये 1 टाकीचं औषध घेतलेलं आहे आपण. आणि 1 ढक्कन टाकतोय शेड फवारण्यासाठी, जेणेकरून छोटमोठे जीवजंतू हे होतात त्यांना. सर्व शेड फवारून घेऊ. ही झाली का नीट आता कोंबडी सर का? नाही आता दिलं का ते. चला बाहेर पण फवारून घेऊ आपण. बघू शकता आपण आपले पक्षी सगळे बाहेर आलेले आहेत. हे बघा पक्षी सगळे बाहेर आले आपले. त्यांच्या बसण्यासाठी केलेलं आपण ते बी फवारून घेऊ, जेणेकरून जीवजंतू असून ते मरतील त्याच्यावरती आपल्या शेड मधले. आपण कुक्कुटपालनासोबत शेळी पालन बी करतो. हे बघा आपण दर 15 दिवसाला आपण फवारणी करतोय क्रोसलिंग TH ची, जेणेकरून छोटमोठाले जीवजंतू मरतील. लासोटा गंभोरा वगैरे अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे आपण. अंडे काढतो बघा आपण. आता टाइम झाला अंडे काढण्याचा. बघू किती अंडे निघतात ते. नाही बघू शकता अंडे किती निघतात ते. दाखवा त्यांना व्हिडिओ मध्ये. ओरिजिनल गावरानचे अंडे असे असतात बघू शकता आपण.